तुझे भगवंत आहे रे, आधी दर्शन तू घ्यावे ते, जन्म देणाऱ्या आई बापा मानसा जाणून तू घे रे। कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, विसरू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या चालू आहे भाद्रपद महिना। भाद्रपद महिना गौरी गणपतींसाठी त्याचबरोबर पितरांच्या कार्यासाठी ओळखला जातो। अत्यंत महत्त्वाचा हा महिना असतो। सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपल्याला गौरी गणपतीची पूजा करावी लागते, मात्र पौर्णिमेनंतरचा जो काही कालावधी असतो तो खास पितरांसाठी राखीव असतो। आपले पित्र या काळामध्ये पृथ्वीवर येत असतात आणि पितरांची सेवा ही देवापेक्षाही श्रेष्ठ मानली जाते असं आपल्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे पितरांचं कार्य आपल्या हातून जर आपल्याला घडवायचं असेल, करायचं असेल, आपल्या घराण्याला सुखशांती हवी असेल तर आपण पित्र नक्कीच घातले पाहिजे। आपल्या घरामध्ये जे व्यक्ती हयात नाही आहे, ज्यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांना आपण आपले पूर्वज, पित्र किंवा वाडवडील या नावांनी ओळखतो आणि त्यांचा मृत्यू ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेला नक्की तिथी कोणती होती त्या दिवशी आपल्याला त्यांचं पितृकार्य करावं लागतं। तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवो भव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे। पित्र आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, पूजेसाठी वर्षातील 15 दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि त्या 15 दिवसांनाच पितृपक्ष या नावांनी आपण ओळखतो। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष, महालय श्राद्ध या नावांनी सुद्धा ओळखलं जातं। म्हणजेच काय, आपल्या घरी पित्र आहे, आमच्या घरी महालय आहे असं आपण म्हणतो, तर ते सुद्धा त्याच अर्थाने। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। पितृपक्षामध्ये पित्र आणि पूर्वजांच्या शांतीसाठी, तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास विशेष महत्त्व आहे। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्यामुळे आपल्याकडून पितरांचे थोडे का होईना ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। जी व्यक्ती दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये न चुकता म्हणजेच आठवणीने पितरांच्या नावाने श्राद्ध घालत असेल, त्यानिमित्ताने पितरांच्या नावाने तर्पण केलं जातं, नैवेद्य दाखवला जातो, त्याचबरोबर पिंडदान सुद्धा केलं जातं। या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर पितरांची कृपादृष्टी कायम राहते। पित्र त्यांच्यावर संतुष्ट होतात, त्यांना भरभरून आशीर्वाद देतात आणि त्या कुटुंबावर कधीही पितृदोष येण्याची शक्यता अजिबात राहत नाही। आणि समजा एखाद्या कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल, पण तुम्ही पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांना संतुष्ट केलं तर तो पितृदोष सुद्धा नाहीसा होऊन जातो। बऱ्याच वेळा आपल्या कामामध्ये अडचणी येतात आणि आपल्याला हे नेमकं काय होतंय तेच कळत नाही, तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण असू शकतं। पितृदोषाची काही लक्षणं मी तुम्हाला सांगते अगदी थोडक्यात। जसं की आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या दाम्पत्याला अपत्यप्राप्ती न होणं, आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी राहणं, त्याच्या आजाराचं निदान न होणं, किंवा मग काही ना काही अडचणी आपल्या कामामध्ये येत राहणं, आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलाचं, मुलीचं लग्न जमायला खूप अडथळे येणं, तर हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण असू शकतं। आणि तुम्हाला जर ती शंका असेल तर तुम्ही तुमच्या विश्वासू गुरुजींना तुमची पत्रिका दाखवून घ्या आणि पितृदोष असेल तरच ते सांगतात, बळजबरी कुणीही सांगत नाही, आणि असेल तर त्याच्यावर उपायसुद्धा सांगितले जातात। त्यानुसार तुम्ही उपाय येणाऱ्या पितृपक्षामध्ये करू शकतात। आपल्या चॅनेलवर सुद्धा मी योग्य माहिती घेऊन पितृदोषाची लक्षणं किंवा त्यावरचे उपाय याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही त्या व्हिडिओची मदतसुद्धा घेऊ शकता। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। तर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत म्हणजे साधारणतः 16 दिवसाचा कालावधी हा असतो आणि हाच कालावधी आपल्याला पितृपक्ष म्हणून पाळायचा असतो। एक एक करून आपण पितरांच्या सर्व तिथी आणि तारखा जाणून घेऊया। मंडळी, 2024 या वर्षामध्ये आत्तापर्यंत आपण जे काही सणवार साजरे केले, व्रतवैकल्य पाळली, त्यातून तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की यंदाचं वर्ष थोडंफार धावपळीचं आहे। याचं कारण म्हणजे यंदा भरपूर तारखांना असं झालं की एखादी महत्त्वाची तिथी असेल, महत्त्वाचा सणवार असेल किंवा एखादं व्रतवैकल्य असेल, या सगळ्यांची दाटी एकाच दिवशी होते आणि ते सगळं पार पाडताना किंवा सण साजरा करताना आपली खूप जास्त तारांबळ होऊन जाते। हे करू की ते करू अशी स्थिती आपली होत आहे। 17 सप्टेंबर 2024ला मंगळवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे।
त्याच दिवशी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देत असतो, त्यांचं विसर्जन करत असतो। मात्र याच दिवशी सकाळी 11:44 भाद्रपद महिन्याची पौर्णिमा, जिला पृष्ठपदी पौर्णिमा असं म्हणतात, तर ती सुद्धा लागणार आहे। खरं तर धार्मिक नियमांनुसार भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला आपण पितृपक्षाला सुरुवात करत असतो, पण मग गणपती बाप्पांचं विसर्जन आणि पहिलं श्राद्ध आपण या दिवशी करू शकत नाही, म्हणजे पितृपक्षाचा पहिला दिवस आपण हा दिवस म्हणून पाळू शकत नाही। पण यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की 18 सप्टेंबर 2024ला बुधवारच्या सकाळी 8:03 भाद्रपद महिन्याची पौर्णिमा असणार आहे। आपल्याकडे उदय तिथीनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जातात, धार्मिक गोष्टी तरी उदय तिथीनुसारच आपण पाळतो। त्यामुळे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा 18 सप्टेंबर 2024च्या दिवशी आपण पाळू शकतो, जरी ती सकाळी 8:03 संपणार आहे तरी पण। म्हणूनच दिनदर्शिकेवर असं दिलेलं आहे, पितृपक्षाचा आरंभ, ज्याला महालय आरंभ असंही म्हणतात, तर तो 18 सप्टेंबर 2024 पासून पाळावा ते 2 ऑक्टोबर 2024 वार बुधवार या दिवशी सर्व पितृ अमावस्या असणार आहे। तर अशा पद्धतीने हा 15 दिवसाचा कालावधी पितृपक्षाचा असेल। 18 सप्टेंबर 2024ला बुधवारी आपल्याला प्रतिपदा श्राद्ध करायचं आहे। तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पौर्णिमेला किंवा प्रतिपदेला झाला असेल तर त्याचं श्राद्ध तुम्ही पितृपक्षातल्या या प्रतिपदा तिथीला करू शकता। यानंतरची दुसरी तारीख आहे 19 सप्टेंबर 2024 वार गुरुवार, या दिवशी आहे द्वितीया श्राद्ध। त्यानंतर 20 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार, या दिवशी आहे तृतीया श्राद्ध। तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू तृतीया तिथीला झालेला असेल तर मग त्याचं श्राद्ध तुम्ही पितृपक्षातल्या या तृतीया तिथीला करू शकता, जे 20 सप्टेंबर 2024ला शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला करता येईल। त्यानंतर चतुर्थी तिथी आहे 21 सप्टेंबर 2024ला शनिवारच्या दिवशी, आणि त्याच दिवशी असतं भरणी श्राद्ध। तर मग तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू चतुर्थीला झालेला असेल तर त्याचं श्राद्ध तुम्ही या 21 सप्टेंबर 2024ला शनिवारच्या दिवशी करू शकता। भरणी श्राद्ध म्हणजे नेमकं काय आणि भरणी श्राद्ध कुणाचं करावं याबद्दल बऱ्याच वेळा विचारलं जातं। अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते। बघा, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जोपर्यंत त्याचं प्रथम वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या नावाने पितृपक्षामध्ये आपण त्याचे पित्र घालू शकत नाही। मात्र प्रथम वर्ष श्राद्ध आटोपल्यानंतर जेव्हा पहिल्यांदाच पितृपक्ष येतो तर त्या पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र पाहून त्या तिथीला तुम्हाला त्या व्यक्तीचे पहिले पित्र घालता येतील। तुम्हाला फक्त हे पहिल्याच वर्षी करायचं आहे की पहिलं वर्ष आहे म्हणून पहिले पित्र भरणी नक्षत्रावर त्या तिथीला घालायचे। तर यंदा चतुर्थी तिथीला भरणी नक्षत्र आहे आणि त्या दिवशी तुम्ही अशा व्यक्तींचे पहिले पित्र घालू शकतात। मात्र दुसऱ्या वर्षापासून ती व्यक्ती ज्या तिथीला मृत पावलेली आहे ती तिथी तुम्ही पितृपक्षात नेमकी कधी आहे ती पाहायची आणि त्या तिथीला त्या व्यक्तीचे पित्र घालायचे। अशा पद्धतीने हे भरणी नक्षत्राचं किंवा भरणी श्राद्धाचं महत्त्व आहे। समजा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होऊन फक्त काही ठराविक महिने झालेले आहेत, वर्षश्राद्ध व्हायचं अजून बाकी आहे, पण पितृपक्षाचा कालावधी चालू आहे म्हणून तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने जर नैवेद्य ठेवण्याचं म्हणत असाल तर तो नैवेद्य तुम्ही भरणी श्राद्धाच्या दिवशी ठेवू शकता। या गोष्टीला कोणताही शास्त्राधार नाही, पण मग पितृपक्ष चालू आहे, आपण जसं आपल्या बाकी पूर्वजांचं स्मरण या कालावधीमध्ये करत असतो तर त्या व्यक्तींचंही करावं म्हणून तुम्ही भरणी श्राद्धाचा दिवस त्यासाठी निवडू शकता। बाकी भरणी श्राद्धाचं महत्त्व हेच आहे की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं वर्षश्राद्ध होतं आणि वर्षश्राद्धानंतर येणारे पहिले पित्र आपण भरणी श्राद्धाला करावे। यानंतरची पुढची श्राद्ध तिथी आहे पंचमी। 22 सप्टेंबर 2024ला रविवारच्या दिवशी पंचमी श्राद्ध आलेला आहे। आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पंचमीला झालेला असेल तर पितृपक्षातली पंचमी तिथी पाहून आपण त्यांचं पितृश्राद्ध घालावं। मात्र यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अविवाहित असताना झालेला असेल तर त्यांचं पितृश्राद्धसुद्धा आपल्याला पंचमीला घालावं लागतं, भलेही त्यांच्या मृत्यूची तिथी दुसरी कोणतीही असेल तरी। तर तुमच्या कुटुंबात सुद्धा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अविवाहित असताना झालेला असेल, मुलगा असेल मुलगी असेल, पण लग्नाच्या अगोदरच ती मृत पावली तर त्यांचे पित्र तुम्ही पंचमीला यंदा 22 सप्टेंबर 2024ला रविवारच्या दिवशी घाला। आणि यंदा पंचमी आणि षष्ठी श्राद्ध एकाच दिवशी आलेला आहे, योगायोग तयार झालेला आहे। तर ज्या व्यक्तींचा मृत्यू षष्ठीला झालेला असेल तर षष्ठी श्राद्धसुद्धा आपल्याला 22 सप्टेंबरला रविवारच्या दिवशी घालायचं आहे। यानंतर 23 सप्टेंबर 2024 वार सोमवार, या दिवशी आपल्याला सप्तमी श्राद्ध घालायचं आहे। त्यानंतर 24 सप्टेंबर 2024 वार मंगळवार, या दिवशी अष्टमी श्राद्ध आहे।
त्यानंतर 25 सप्टेंबर 2024 वार बुधवार या दिवशी अविधवा नवमी आहे किंवा नवमी श्राद्ध आहे। ज्या व्यक्तींचा मृत्यू नवमी तिथीला झालेला आहे तर त्यांनी पितृपक्षातली नवमी तिथी पाहून त्यांचं श्राद्ध या नवमीला घालावं। आणि दुसरी गोष्ट ही आहे, आपल्या कुटुंबातील एखाद्या महिलेचा मृत्यू सौभाग्यवती म्हणून झालेला असेल, म्हणजे जी महिला पतीच्या अगोदर मृत पावते तर ती साहजिक आहे सौभाग्यवती म्हणून तिला मरण येतं, तर अशा स्त्रियांची नवमीसुद्धा ही अविधवा नवमी म्हणून पाळली जाते। तर यंदा 25 सप्टेंबर 2024ला बुधवारच्या दिवशी अविधवा नवमी किंवा तिला अहेव नवमी, मातृनवमी या नावांनी ओळखलं जातं, तर तेव्हा तुम्ही ती नवमी घालू शकता। त्यानंतर गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024ला आपल्याला दशमी श्राद्ध घालायचं आहे। त्यानंतर 27 सप्टेंबर 2024ला शुक्रवारच्या दिवशी एकादशी महालय आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर एकादशीला झालेला असेल तर पितृपक्षातली एकादशी तिथी पाहून तुम्ही त्यांचं श्राद्ध घालू शकता। यानंतर शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024ला इंदिरा एकादशी आहे आणि प्रत्यक्ष एकादशीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचे श्राद्ध घालत नाही, त्यामुळे ही तिथी लोप पावलेली आहे। इंदिरा एकादशीच्या दिवशी 28 तारखेला आपल्याला कोणत्याही प्रकारचे श्राद्ध घालायचं नाही आहे, त्यामुळे एकादशी महालय आदल्या दिवशी 27 सप्टेंबरला शुक्रवारच्या दिवशी आहे। त्यानंतर 29 सप्टेंबर 2024ला रविवारच्या दिवशी द्वादशी श्राद्ध आपल्याला घालायचं आहे। द्वादशीला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध पितृपक्षातील द्वादशीला घालतात। त्याचबरोबर ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एखादा संन्यासी, साधू किंवा ऋषी म्हणून घालवलेलं असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पितृश्राद्धसुद्धा द्वादशीला घालण्याची रीत आहे। यानंतर 30 सप्टेंबर 2024 वार सोमवार या दिवशी आहे त्रयोदशी श्राद्ध। तर ज्यांचा मृत्यू प्रदोष किंवा त्रयोदशीला झालेला असेल तर त्यांनी 30 सप्टेंबर 2024ला यंदा पितृश्राद्ध करू शकता। यानंतर मंगळवारी रात्री 9:38 अमावस्या लागणार आहे, पण या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला चतुर्दशी श्राद्ध करायचं आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर चतुर्दशीला झालेला असेल तर त्यांचं पितृश्राद्ध पितृपक्षातील चतुर्दशीला करावं, जे मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024ला आलेला आहे। आणि ज्या व्यक्तींचा मृत्यू शस्त्राने झालेला असेल, आत्महत्या वगैरे किंवा इतर काही अशा शस्त्रांचा वापर करून झालेला असेल तर अशा अपघाती मृत्यू पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्धसुद्धा चतुर्दशीला घालतात, भलेही त्यांच्या मृत्यूची तिथी त्यावेळेस वेगळी असेल तरी पण। यानंतर पितृपक्षातला सगळ्यात शेवटचा दिवस, ज्याला आपण सर्वपित्री अमावस्या असं म्हणतो, आणि ज्या व्यक्तींचा मृत्यू अमावस्येला झालेला असेल त्यांचं श्राद्धसुद्धा 2 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या दिवशी घालावं। त्याचबरोबर ज्यांना संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या नावाने पित्र घालायला जमलं नाही, काही अडीअडचणींमुळे, जसं की सूतक असेल किंवा इतर काही कारण, तर त्यांचे पित्रसुद्धा तुम्ही या शेवटच्या दिवशी घालू शकता। बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की अमावस्येला जर एखाद्याचा मृत्यू झालेला असेल तर मग अमावस्येला पित्र घातले तर चालतात का? बघा, अमावस्या कोणत्याही बाजूंनी अशुभ नाही। जी आपल्या पितरांची तिथी असेल तर त्याच दिवशी आपण पित्र घालत असतो। याशिवाय आपल्या महालक्ष्मी दिनदर्शिकेमध्ये एक महत्त्वाची नोंद ही दिलेली आहे की पौर्णिमा महालय किंवा पौर्णिमा श्राद्ध आपण 21, 24, 29 सप्टेंबर किंवा 2 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही एके दिवशी घालू शकतो। कारण अनंत चतुर्दशी आणि पृष्ठपदी पौर्णिमा एकाच दिवशी आहे, तर आपल्याला पौर्णिमा श्राद्ध त्या दिवशी करता येणार नाही। तर आपण 18 सप्टेंबरचा सुद्धा एक पर्याय सांगितलेला होता, पण महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये अजून एक पर्याय दिलेला आहे 21, 24, 29 सप्टेंबर किंवा 2 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही एके दिवशी तुम्ही त्यांचे श्राद्ध करू शकता। आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग, ज्यांना आपल्या पितरांची तिथी कोणती हेच माहिती नाही आहे तर त्यांनी पित्र कधी करावे। धार्मिक मान्यतेनुसार किंवा आपल्या धर्मशास्त्रानुसार त्यांनी पित्र सर्वपित्री अमावस्येला, म्हणजे ज्या दिवशी पितृपक्ष संपतो त्या दिवशी करावे असं म्हणतात। त्याचबरोबर ज्या महिलांना भाऊ नाही आहे तर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या नावाचे पित्र घटस्थापनेच्या दिवशी करावे। या दिवसाला मातामह श्राद्ध म्हणून ओळखलं जातं। घटस्थापना आपण थोडीशी लेट केली तर हरकत नाही। सकाळचा जो टाईम असतो त्यावेळेत तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या नावाने पित्र घालू शकतात। तुम्ही किंवा तुमच्या मुलाने वगैरे, म्हणजे एखाद्या मुलाने आपल्या मामाकडच्या आजी आजोबांच्या नावाने पित्र घटस्थापनेच्या दिवशी घातले तरी पण चालतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना आपल्या पितरांची तिथीच माहिती नाही आहे कोणती, ते मृत पावले त्या दिवशी कोणती तिथी होती हेच माहिती नाही आहे, तर त्यांनी काय करायचं, तुम्हाला फक्त त्या व्यक्तीच्या मृत्यूची संपूर्ण तारीख माहिती असणं खूप गरजेचं आहे। ती तारीख तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही गुगलवर टाकायचं
म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख असेल 11 सप्टेंबर 2015, तर तुम्ही गुगलवर सुद्धा 30 तारीख लिहायची आणि त्याच्या पुढे लिहायचं तिथी, तर तुम्हाला बरोबर त्या दिवसाची तिथी येऊन जाईल. मला शक्य असेल तर मी तुम्हाला एखादा सेपरेट व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ करून ते दाखवेल आणि तुम्हालासुद्धा तुमच्या पित्रांची जी तारीख होती मृत्यूची, तर त्या दिवशी नेमकी कोणती तिथी होती तीसुद्धा माहिती होऊन जाईल. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू भलेही कोणत्याही तिथीला झालेला असेल तरी पण आपण गुरुजींना विचारलं की आम्ही आमच्या घरी मृत पावलेल्या व्यक्तींचे पित्र कोणत्या तिथीला घालावे, तर त्यांनी कधीकधी एखादी तिथी मागे पुढे सुद्धा दिलेली असते. समजा तुमच्या बाबतीत तसं झालेलं असेल तर तुम्ही त्या तिथीला त्या व्यक्तींचे पित्र घातले तरी पण चालणार आहे. आशा करते या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.